चला चला नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपला महाराष्ट्र दौरा चालू आहे. आणि कसं आहे मित्रांनो, आपण प्रत्येक मंदिरात जातो, प्रत्येक देवाचा आशीर्वाद घेतो, हे तुम्हाला तर माहिती आहे. पण माझी एक सवय, जिथं मला खटकतं तिथं मी स्पष्टपणे बोलतो. कारण आपण एक सर्वसामान्य व्यक्ती आहोत आणि सर्वसामान्यांचा आवाज मांडणं हे आपलं काम आहे. त्यामुळे मित्रांनो, ज्या गोष्टी खटकतील त्या तिथंच बोललं पाहिजे. अनेक मंदिरांमध्ये मी गेलो, म्हणजे पंढरपूर असेल, पुन्हा आई भवानी कोल्हापूरची असेल, आज मी तुळजापूर मध्ये आलतो मित्रांनो. माझं दर्शन एकदम व्यवस्थित झालं, मला काही प्रॉब्लेम नाही झाला. पण मित्रांनो, मला एक सांगायचं तात्पर्य आहे की मी तिथे गेलो, मला काही गोष्टी आढळून आल्या की जेणेकरून आपण सुद्धा त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तुळजापुरात महाराष्ट्राची कुलस्वामिनी, वेगवेगळ्या देशातून महाराष्ट्रातून भाविक भक्त तिथे येत असतात. आई जगदंबेच्या आशीर्वाद घेऊन ते आपले काम चालू करतात. मला आई जगदंबेला काही बोलायचं नाही, त्याच्यावरती काही बोलायचं नाही. पण जिथं जे व्यक्ती आहेत, म्हणजे तुळजापूर मंदिराचे ट्रस्टी आहेत, पोलीस डिपार्टमेंट आहेत, त्यांचं लक्ष आहे का? आपण भाविक भक्त जात आहेत, इथं व्हिडिओ पहा. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही खाली चौकाच्या पायऱ्या आहेत, म्हणजे पायऱ्यांनी आपण खाली जातो, जुनं दर्शन घेतो. मित्रांनो, तिथं लाजीरवाणी प्रकार घडतोय. तिथं लोक मावा गोवा खाऊन टुकतायत. अरे जाण ठेवा रे, आपण आई जगदंबेला येतोय. छत्रपती शिवाजी महाराज त्या मंदिरात यायचे, तिथं आशीर्वाद घ्यायचा आणि तिथं आपण ठेवायचो. पोलीस डिपार्टमेंटने जर लक्ष नाही ठेवलं तर तुम्ही ठेवा की रे, तिथंच टोकतायत, रस्त्याने कचरा टाकतायत राजाओ. दुसरी महत्वाची गोष्ट, 5G बाबत आहे. कुठेतरी तुम्ही देवाच्या नावाखाली बाजार मांडतायत का? हाही प्रश्न महत्वाचा आहे राव. म्हणजे काय मित्रांनो, माझं दर्शन झालं म्हणून मी बोलत नाही. ठीक आहे, एखादा व्यक्ती इमर्जन्सी असेल, त्याला दर्शन घ्यायचंय, घेऊ द्या ना. पण सर्वसामान्य व्यक्तीला, एक माझ्या समोर किस्सा घडला. मी त्यांना म्हणलं जाऊ द्या त्या ताईला, कारण तिला गरज आहे. 3 महिन्याचं लेकरू रडत होतं आणि ती ताई म्हणायची मला जाऊ द्या. हे म्हणायचे 500 रुपये देत तरच आम्ही तुला जाऊन देतो, 500 रुपये देत तरच जाऊन देतो. मित्रांनो, अखेर तिला 500 रुपये द्यावा लागले, मग दर्शनाला जाऊन द्यावा. पण आई जगदंबा आहे, त्यांनी म्हणायचे ना ताई हे 500 रुपये देऊ नका, डायरेक्ट दर्शनाला जा. म्हणजे देवाचा कुठेतरी भाव करताय का? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. विनाकारण प्लीज प्लीज असं करू नका. आई कुलस्वामिनी सगळं वरून बघते, पण तुम्ही खाली देवाच्या नावाखाली काय गोंधळ घालताय? प्लीज जगाला दाखवू नका आणि लोकांची भावना संपू नका, ही विनंती करतो. आणि मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाविक भक्त एवढ्या लांबून येत आहेत मित्रांनो. कमीत कमी 30 सेकंद तरी त्यांना दर्शन घेऊन द्या ना राजांनो. अरे तुम्ही नुसतं कपाळाला गंध लावला की चला 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 असं नका हो करू. लोकांच्या भावनेचे खेळू नका. हे पोलीस डिपार्टमेंटला मी सहकार्य करतो आणि त्यातल्या डिपार्टमेंटलाही विनंती करतो की प्लीज तुम्ही याच्यात लक्ष घाला. आणि भाविक भक्तांनी सुद्धा आपण जसे आपल्या कुटुंबाची, आपल्या फॅमिलीची काळजी घेतो, तशी सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे हो. आपणच आपली मंदिरं स्वच्छ ठेवली पाहिजे. बाहेर बघता तुम्ही, बाहेर कुठे तुम्हाला तुकायला अलाउड आहे का? मग आपणच का करता तसं हो? नका हो करू. संस्कृती बिघडू नका, ही विनंती आहे मित्रांनो. राग आला असेल तर माफी असावी.